माध्यमातून हल्लीच्या सीझनला सुरुवातीचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याला किताब देण्यात आला तो संदेश कुंडेकर उर्फ सँडी एका बाजूनं साई स्पोर्ट दाबोली संघाच्या बाजूनं मात्र प्रतिनिधित्व करतोय आणि आजच्या दिवसातील पहिला सामना या मैदानावर रंगला जातोय तो मात्र साखळी फेरीतील जो सामना राहिला आहे तो सामना या मैदानावर दोन्ही संघ जवळजवळ क्वालिफाय होत आहेत पण 1 आणि 2 नंबरसाठी या सामना या मैदानावर रंगला जातोय तो मात्र अभिस्फोट वेंगुर्ला वर्सेस साई स्पोर्ट दाबोली सलामीवीर विपुल पवार एक गुणवान खेळाडू अष्टपैलू खेळाडू लेदर बॉल क्रिकेट असो टेनिस क्रिकेट असो ज्या विपुल पवारनं लेदर क्रिकेटच्या माध्यमातून जिमखान्याचं मैदान आणि सावंत छत्रपती चषकानंतर नगराध्यक्ष चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या माध्यमातून जो खेळण्यात आला जिमखान्याच्या मैदानावर मकरंद तोरसकर त्याचे संघ साथीदार सर्व यांच्या वतीनं जो खेळण्यात आलेली ही स्पर्धा संजू परब मित्रमंडळाच्या वतीनं त्या स्पर्धेचा हा उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला घोषित करण्यात आला या वर्षीचा सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या माध्यमातून तो विपुल पवार सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्सात दूर करणं कॉमेंट्री बॉक्सात दूर थँक्यू शॉट करत या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर मजल मारतोय 5 धावा या धावपलकावर 5 धावा धावपलकावर पहिलं षटक प्रगती पथावर थोडीशी सुजित सावळची थोडीशी ढिलाई आणि प्रतिस्पर्धी संघ एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवतायत आणि ह्या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर पहिले 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर प्रति चेंडूमध्ये 2 धावाच्या सरासरी सांघिक धावपलक 6 धावा या धावपलकावर फटके बॅटला स्पर्श करतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात आणि ज्यावेळी फटके बॅटला स्पर्श होत नाहीत त्यावेळी मात्र आत्मघातकी फटके संबोधले जात आहेत आणि त्या आत्मघातकी फटक्याचा निर्वाळा मैदानामध्ये प्राप्त सलामीवीर फलंदाज चौकारानं खात फटक्याचा निर्वाळा फटका टोलवला जातो क्षेत्ररक्षक एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवली जात आहेत आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर एका गडीच्या मोबदल्यात साई स्पोर्ट दाबोली संघ प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक घडल्यानंतर सांघिक धावपलकावर 7 धावा या धावपलकावर 7 धावा धावपलकावर पहिला गडी माघारी परतला विपुल पवार एका चौकारावर नटलेले खेळी माघारी परतले आणि एका बाजूनं
दोन तगडे फलंदाज, ज्या फलंदाजांच्या नावावर बरीच किताबं कोरली गेली टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. एका बाजूनं संदेश कुंडेकर, दुसऱ्या बाजूनं मैदानामध्ये सुनील मालवणकर. आणि त्या अनुभवी खेळाडूंच्या समोर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं स्क्रीनवर येतो एक उभरता खेळाडू. न्यूफाईन त्याला संबोधलं गेलं तो समीर वेंगुर्लेकर सज्ज होतोय. हल्लीच्या पंचायत लेवलची स्पर्धा असो, नगरपंचायत लेवल, पंचायत लेवलच्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यानं उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्या नावावर किताब कोरला गेला. हल्लीच्या स्पर्धेत मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर ज्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला किताब त्याला आपल्या नावावर कोरला गेला. तो एका बाजूनं युवा खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू म्हणून त्याची ख्याती तो समीर वेंगुर्लेकर आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सज्ज होतोय. एका बाजूनं नौका खेळाडू आणि दुसऱ्या बाजूनं विचार केला तर अनुभवानं परिपक्व असलेले दोन फलंदाज मैदानामध्ये. पंच दोन हात समांतर करताय स्वेर मात्र 8 धावा या धावफलकावर. 8 धावा या धावफलकावर. पहिले तो एका बाजूनं अनुभवाची ज्याच्याकडे खेळी नटलेले त्याला प्रश्नचिन्ह उभा करणारा हा चेंडू निर्धाव चेंडू गणला. या 8 या धावसंख्येवर सांघिक धावफलक स्थिरावला गेला. सईस्फोट डबोली संघाचा पहिल्या गाडीच्या मोबदल्यात विपुल पवारनं सुरुवात केली चौकरानं. मला वाटलं होतं आतषबाजी करतो या मैदानात. एका बाजूनं प्रश्नचिन्ह उभं करणारी गोलंदाजी मैदाने प्राप्त होते ते समीर वेंगुर्लेकर याचे. ज्या समीरचं मी कौतुक केलं कॉमेंट्री बॉक्स मधून त्यानं गोलंदाजी मार्गावर ज्यावेळी पावलं टाकले आणि त्या कौतुकास्पद कामगिरी मैदानामध्ये प्रात्यक्षिकरित्या पूर्ण करत 2 चेंडूंचं झालं की समाप्त. डेके उर्फ राजन केरकर आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. आणि या तिसऱ्या चेंडूवर मात्र एकेरी धाव निघत बोनसच्या स्वरूपात या 3 चेंडूंवर अशा 2 धावा निघत सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावर 9 धावा या धावफलकावर. येणाऱ्या काळात थोडंसं सकाळचं सत्र थोडंसं थंडमय वातावरण आणि या थंडमय वातावरणात एक मोठे फटकेबाजी करावी या महत्वाच्या इराद्यानं जी फटकेबाजी करावी लागेल. एका बाजूनं साईस्फोट कुंडेकरचा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय संदेश कुंडेकरचा. आज नाराज होतोय मैदानामध्ये. थोडासा लालसा येणारा चेंडू होता आणि तो लालसा येणारा चेंडू प्रतिस्पर्धी संघाला मात्र एक उत्साहाचं वातावरण निर्माण करतोय. तर प्रतिस्पर्धी संघाचा तारणा ठरतोय आणि माघारी परतावं लागतंय संदेश कुंडेकरला. आपला मिळेल. त्या शुभमकडे क्षमता आहे पण आज शुभमने ते प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवायचं आहे. तर दुसऱ्या बाजूनं अभिस्फोट वेंगुर्ला संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. राजन केरकर षटकाची प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये सुरुवात करतो आणि प्रत्येक षटकामध्ये एकाच दुसरा मात्र गडी बाद करत आपल्या बाजूनं आपला संघ तगडा संघ हे दाखवण्यात मात्र यशस्वी ठरतोय. यानंतरचे क्वार्टर फायनलचे सामने चालू होतील या मैदानावर. पहिला सामना रंगेल तो म्हणजे या 2 संघातील विजेता संघ वर्सेस आयएचओ आशीर्वाद. दुसरा सामना एरॉन 11 वर्सेस रोहित स्पोर्ट वेंगुर्ला. तिसरा सामना सुप्रिया कंस्ट्रक्शन वर्सेस सिटी स्पोर्ट्स या 2 संघांच्या वतीनं. आणि चौथा सामना या सामन्यातील जो पराभूत संघ आणि तनिष स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये असे सामने पुढील फेरीतील नॉकआउटचे क्वार्टर फायनलचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. आणि स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय गवंड्या. स्टार प्रत्येक त्याला संबोधलं गेलं तो स्क्रीनवर आला. चेंडूची प्रती करतोय आणि ह्या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र पुढे सरकला गेला. दुहेरी धावसंख्येने परिवर्तित होतोय 10 धावा धावफलकावर. एका बाजूनं संदीप कामत उर्फ केपी या मैदानावर. दुसऱ्या बाजूनं आयकॉनच्या स्वरूपात सुनू कानाडे पाहायला मिळतोय.
पायचीच अपील केलं जात आहे. पंच आपले न ठाम राहत नाहीत आणि एकेरी या धावसंख्येचं दुहेरी या धावसंख्येचं षटक आलं संपुष्टात. 3 चेंडू निर्धाव टाकतोय, एक गडी बाद करतोय आणि 2च धावा मात्र प्राप्त करतोय. तो समीर वेंगुर्लेकर एका बाजूनं अनुभवानं परिपक्व असलेले 2 तगडे फलंदाज मैदानामध्ये आणि प्रश्नचिन्ह उभी करणारी गोलंदाजी, टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी मैदानामध्ये. एका बाजूनं एक नौका खेळाडू ज्याला न्यू पॉईंट संबोधलं गेलं तो समीर वेंगुर्लेकर मैदानामध्ये करतोय आणि सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र अवघ्या पहिल्या 2 षटकांचा निम्म्या षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात थोडीशी केविलवाणी परिस्थिती मैदानामध्ये प्राप्त होते आणि सामना रंगेल या मैदानावर. आयएच आशीर्वाद संघानं टीम रिपोर्टिंग करायचं आहे. आमच्या मान्यवर कक्षामध्ये आयोजकांशी संपर्क साधा. आयएच आशीर्वाद यानंतरच्या सामने सुरू होतील साखळी फेरीतले. त्यानंतर होईल एरॉन 11 वर्सेस रोहित स्पोर्ट, D1 वर्सेस A1. 2 संघ मजल मारत आहेत आणि दोन्ही तगडे संघ या स्पर्धेच्या माध्यमातून एरॉन 11 रेड वर्सेस रोहित स्पोर्ट वेंगुर्ला, सुप्रिया कंस्ट्रक्शन वर्सेस सिटी स्पोर्ट्स आणि यातील पराभूत संघ वर्सेस तनिष स्पोर्ट्स या 2 संघांच्या वतीनं. गोलंदाजी मार्कवर अजून एक उभरता खेळाडू जो देसीबाई सोडोडा संघाच्या बाजूने खेळतोय. आज मात्र अभिस्फोट वेंगुर्ला संघाच्या बाजूने सिद्धेश्वर उर्फ सिद्धू परब सज्ज होतोय. तो चेंडू निर्धाव चेंडूची गणना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेखेरीस मात्र पहिल्या चेंडूचा झाला खेळ समाप्त. प्रयत्न शुभमचा असफल राहतोय. एका बाजूने मोठे फटके टोलवाबे 4 षटकांचा सामना आणि संदेश कुंडेकरचं ज्यावेळी मुलाखत झाली त्यावेळी म्हटलं होतं जरी 40-45 धावा झाल्या पण ज्यावेळी संदेश कुंडेकर माघारी परतला, विपुल पवार माघारी परत आणि खराब चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू गगनाला गवसनी घालतोय आणि फटका मात्र हा चौकारासाठी गणला जात. या 4 धावांना सांघिक धावफलक 4 या धावसंख्येनं पुढे सरकला गेला. स्थिरावलेली धावसंख्या पुढे सरकली गेली 14 धावा. पुढील 2 चेंडू मी निर्धाव टाकणार या इरादानं, या महत्वाच्या आकांक्षानं सुरुवातीपासून जे सुरुवात केली या मैदानावर राजन केरकरने गोलंदाजीची त्याच्या पाऊल देणारी गोलंदाजी. एका बाजूने सिद्धू परबचा इरादा होता यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकावा पण तो हातातून थोडासा निसटला होतोय आणि त्यामुळे ताळमेळ राहत नाही. त्यामुळे फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्यावर मात्र चौकार टोलावला गेला. शुभमला जखडून ठेवणारी गोलंदाजी. निर्धाव चेंडूंची गणना केली तर पहिल्या षटकापासून जवळ दुसऱ्या षटकापर्यंत विचार केला तब्बल 5 चेंडू निर्धाव टाकतोय आणि एक मोठा फटका फक्त 4 धावा. तिसऱ्या चेंडूवर त्यावेळी चौकार आला त्यावेळी वाटलं होतं शुभम नावाचं वादळ या मैदानावर गोंगावतंय की प्रतिस्पर्धी संघ एका बाजूनं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्याला आगोकी अशी गोलंदाजी संबोधली गेली ती आगोकी अशी गोलंदाजी या मैदानावर एका बाजूनं अभिस्फोट वेंगुर्ला संघाची आपल्याला पाहायला मिळते. टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी एका बाजूनं अभिस्फोट संघाचे हे नौके खेळाडू करतायत आणि त्याच्यावर अनुभवाची जोड करत या ठिकाणी एका बाजूने रुपेश, दुसऱ्या बाजूने राजन केरकर आणि एका बाजूने सुजित सवळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावर प्रयत्न ऑफसाईड चेंडू वारंवार ऑन साईडला टोलवावे हा इरादा. प्रयत्न राहतो मैदानामध्ये सहीस्फोट दाबोली संघाचा. तर दुसऱ्या बाजूने सुनील मालवणकर थोडासा मात्र जो सामना विजयी होईल तो मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना खेळेल या मैदानावर आयचा आशीर्वाद या संघासमोर. पहिला सामना
षटक सलग निर्धाव जात आहे मैदानावर. अगोदरच्या षटकातील पुढील 3 चेंडू आणि त्यानंतर आता सुरुवातीचे 3 चेंडू. चेंडूंचा हा खेळ, 4 षटकांचा खेळ आणि या 4 षटकांचा जर विचार केला तर तब्बल 21 निर्धावतात आहेत ते मात्र साईस्पोर्ट दापोली संघाच्या फलंदाजांना. कमत केपी येतोय आमच्या स्क्रीनवर, चेंडूची परती करण्याचा प्रती करतोय. सुंदर फेकी बॅकअप राजन केरकरचा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर 15 धावा या धावफलकावर. सुंदर फटका, जमिनीलगतचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एकेरी धावसंख्येची पाऊलं दुहेरी धावसंख्येकडे वळली गेली आणि डायरेक्ट हिट लावला गेला आणि पंचांकडे अपील केलं जात आहे. तोपर्यंत पंच आपल्या निर्णयावर ठाम राहत आहेत आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर मात्र वचल मारतोय तो मात्र 17 धावा या धावफलकावर. आईचा आशीर्वाद संघनायक गोपाळ भट्टा टीम रिपोर्टिंग करायचं आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन. कार्पेट पद्धतीचा फटका लॉंग ऑफ क्षेत्रात सुरज येतोय, चेंडूची परती करतोय, वाखाणणं सगळं फेकी करतोय आणि फेकी मात्र टाळ्यांचा आवाज करून देणारे प्रतिस्पर्धी संघाच्या दुसऱ्या धावेला तमाम शंकेला समाप्त करणारी फेक आणि एकेरी धावसंख्या गणली जात. या एकेरी धावसंख्येनं सांघिक दोन षटकांमध्ये सामना समाप्त होतोय की एका बाजूनं भेदक गोलंदाजी करत कमी धावसंख्येचा सामना सहजासहजी प्रतिस्पर्धी संघाला आम्ही 19 धावा काढू देणार नाही या इरादानं मैदानामध्ये खेळावं लागतंय. ती मात्र आलेली वेळ ठरवते. तोपर्यंत वळूया आपण डीजेच्या माध्यमातून राजनजी मसूरकर आणि
धन्यवाद डीजे. धन्यवाद योगेश. परत जाऊया सामन्याकडे. एक महत्त्वपूर्ण सामना रंगतोय आजचा स्पर्धेतील तिसरा दिवस, अंतिम दिवस, सांगता करणारा दिवस. आणि या स्पर्धेतील आजचा पहिला सामना अभिस्फोट वर्सेस साई स्पोर्ट. दुहेरी धावसंख्येत मात्र पदार्पण होतंय. 2 धावेने धावपलकाचा श्री गणेशा होतोय. 2 धावेने संघाचं मात्र अकाउंट ओपन होतंय. आणि धावपलकावर धावसंख्या मात्र सांघिक धावसंख्या 2 धावा. 19 धावसंख्येचा पाठलाग करताना मात्र संघ मात्र अभिस्फोट संघ लो स्कोरिंगचा सामना मात्र पाहायला भेटतोय. मात्र संघ मात्र अभिस्फोट संघ लो स्कोरिंग. प्लीज दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू. सोनू कानडे मात्र माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानात पाऊल हादरा बसतोय. मात्र पहिला हादरा बसतोय 19 धावसंख्येचा पाठलाग करताना अभिस्फोट संघ. एंडला येतोय. दुसऱ्या बाजूने मात्र सुजित हा मात्र फलंदाज मैदानात सलामीला आलेला. 19 धावसंख्येचा पाठलाग करताना लो स्कोरिंगचा सामना रंगतोय. साई स्पोर्ट वर्सेस अभिस्फोट या दोन खेळायचा प्रयत्न, प्रतीकचा मात्र प्रयत्न राहतोय. चेंडू पैसा इथं संपर्क होत नाही. बाकीचं काम पाहतोय सँडी कुंडेकर आणि निर्धाव चेंडू गणला जातोय. या 19 धावसंख्येचा पाठलाग करताना जो संघर्ष करावा लागेल मात्र साई स्पोर्ट दाबोली संघ. धन्यवाद डीजे. दुसऱ्या इनिंगचं दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज शेखर मात्र स्क्रीनवर येतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं सज्ज होतोय. आता मात्र वेळ बदललंय, समीकरण बदलतंय. 18 चेंडू आणि 16 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू मध्ये 16 धावा करायच्या आहेत. ते मात्र अभिस्फोट संघाला एक लो स्कोरिंगचा सामना मी म्हणेन. पण क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत भाकीत करू शकत नाही क्रिकेटमध्ये कोणता संघ हा विजयी ठरणार. कारण क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. गोलंदाज सज्ज होतोय. चेंडूपर्यंत पोहोचतो तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावाची तमाम शंका इथं समाप्त केली जाते. या एकेरी धावसंख्येने धावफलक 4 या धावसंख्येवर येऊन टिपतंय. प्रतीक गौंडे मात्र स्क्रीनवर येतोय. तो दुसऱ्या बाजूने सुजित ही मात्र जोडी मैदानात 19 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. बराचसा अनुभव प्रतीक गौंडे. मी म्हणेन एक 2021 मध्ये जो इन्फॉर्म मध्ये असलेला एक प्रतीक गौंडे मात्र स्ट्रायकरवर येतोय. तोपर्यंत मात्र धावा मात्र पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग द बिटवीन द विकेट, चांगला तालमेल, स्ट्राईक मात्र रोटेट होत आहे. आणि एक सुंदर क्रिकेट प्रतीक गौंड्याकडे ती क्षमता आहे. कारण बराचसा अनुभव आहे. हल्लीच एक
तुळस प्रीमियर लीग मध्ये सुंदर असं प्रदर्शन, एक आयकॉन प्लेअर ठरला तुळसला, तोच प्रतीक गौंडे मात्र स्क्रीनवर येतोय. निश्चितच प्रतीक गौंडे मात्र एक मोठे फटके मारण्यासाठी माहीर असलेला एक फलंदाज. स्पर्धेदरम्यान बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही, बाकीचं काम पाहतो यष्टीरक्षक गोलंदाज बॉलिंग पार्कवर. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये, चेंडू सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. बऱ्याच वेळाने पहिला मोठा फटका येतोय मात्र अभिस्फोट संघाच्या सुजित या संघर्ष मात्र पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवर शेखर सज्ज होतोय या दुसऱ्या इनिंगचं. गोलंदाजी मार्कवर शेखर सज्ज होतोय. चेंडू फळीचा संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय. दुसऱ्या इनिंगचं 2 षट 12 चेंडू 4 धावा या सामन्यामध्ये औपचारिकता वन साइड सामना होतोय. निश्चितच जो संघर्ष अभिस्फोट संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने केला, तो संघर्ष कुठेतरी मात्र प्रगतीच्या वाटचालीला जाताना, निश्चितच संघर्ष कराल तर तुम्ही निश्चितच प्रगतीच्या वाटचालीला जाणार. थोडासा एक मात्र सँडी आज नाराज करतोय. निश्चित 4 षटकांचा सामना होता, 40-35 धावा सँडी बोलला होता. जर झाल्या असता तर निश्चितच रोमहर्षक सामना झाला असता, कारण अनुभव आहे बराचसा सँडीला. 40-35 धावा झाला असतं फायटिंग टोटल, तर निश्चितच साई स्पोर्ट संघ सुद्धा हा सामना विजयी होऊ शकला असता. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सँडी कुंडेकर. गोलंदाजी